तिकडचे लोक दिसत राहतात खाली येते हो ना. तीन येत स्टँड स्टेबल नाही ना तो वर उचलून बसणार नाही का? ते तिकडचे लोक राहिले हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 पहिले हार टाकून घ्या हो हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे राम थकले का बोमला हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम चला लवकर राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम बुक्का दे हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे राम हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे राम राम हे कृष्णा ते तिकडे ठेवा हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम चला चला हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे
हरे राम 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 हरे हरे. चला चला. कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हाँ इकडे मान खाली कर ना. मान खाली कर ना. अच्छा. हरे हरे. हरे कृष्ण 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 कुंडलिक वर्धे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. कोणी हार घालायचं राहिलं नाही ना. राहिलं असेल तर या. झालं काय? आटपलं काय? ठीक आहे. आता एक फोटो काढू द्या. एक मिनिट, एक फोटो काढून घे. हा कट केला की मान वाकून गेली. चष्मा काढून ठेवा. चष्मा काढून ठेवा. लोकांना दाखवण्याकरता एक हार ठेवा फक्त. जो राहील तो भाग्यवान हात ज्याचं. हा राहू दे. तिकडे ऐकू येतं काय? तिकडे ऐकून राहिलं. इकडे ऐकू येतं काय? तिकडे लाऊडस्पीकर चरचर वाजत नाही ना. ऐकू येतं ना स्पष्ट सर्वांना? ठीक आहे. पहा आज परमपूज्य सद्गुरू राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा यांची 28वी पुण्यतिथी आपण या ठिकाणी दाभाडीमध्ये साजरे करतो आहे. याच्या अगोदर आपले सर्व कार्यक्रम कुठे झाले? मलकापूरला झाले. परंतु या दाभाडीतलं पुण्य एवढं आहे की त्यांनी हा कार्यक्रम करायचं ठरविलं आहे. बरोबर आहे. यामध्ये सौ माधुरीताई सपकाळ आणि त्यांचे पती कोण? दीपक सपकाळ. त्याच्यानंतर दुसरे आहे सौ भाग्यश्री सपकाळ आणि त्यांचे पती विनोद सपकाळ. अशा प्रकारे दीपक भाऊ आणि विनोद भाऊ यांनी या दोघांनी हा एवढा मोठा कार्यक्रम पार पाडण्याचं ठरवलं आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे या गावाची त्यांना साथ आहे आणि म्हणून एवढा मोठा कार्यक्रम पार पडत आहे. त्यानंतर आमचे कार्यक्रमाला मुख्यत्वे करून हजर राहणारे, कार्यक्रमाची देखरेख करणारे आमचे अविभाऊ चोपडे, तसेच माझी सभापती, तर बाईचं नाव काय मला येत नाही, पण माझी सभापती ताई हे सुद्धा या कार्यक्रमाला हजर आहेत की नाही काय माहीत. आहे काय? आहे काय? हजर आहेत वाटते. नाही काय?
आहे हजर आहे, काय हरकत नाही, फार आनंदाची गोष्ट आहे, काय हरकत नाही. असं सर्वांनी जर हजर राहिलं तर आनंद होईल, काय हरकत नाही. पहा, तर आज 25 साल निघून गेलं. अतिशय धकाधकीचं आणि अतिशय कठीण असं काल जगामध्ये काय सुरू आहे, महाविध्वंस सुरू आहे, लढाया सुरू आहेत, नाही काय, युद्ध सुरू आहे, त्याच्यानंतर ज्वालामुखी सुरू आहे, वादळं सुरू आहे. त्या धकाधकीच्या काळात आपण सर्वजण वाचलो आणि या ठिकाणी आलो, हे आपलं सर्वांचं भाग्य. परंतु आता याहीपेक्षा कठीण काळ येणार आहे, तो म्हणजे 2026चा काळ. हा सुद्धा अतिशय कठीण आहे. परंतु दाभाडी वासी जे लोक आहे, यांना नाम घेतलेलं असो का नसो, ते भाग्यवानच आहे. कारण संपूर्ण जे साधक आहे, नाही काय, यांचं दर्शन त्यांना झालेलं आहे. म्हणून दाभाडी हे गाव पवित्र आहे, प्रसिद्ध आहे. म्हणून दाभाडीसारख्या गावामध्ये माधुरीताईंनी आणि भाग्यश्रीताईंनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपली सर्वांची साथ आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून 1 जानेवारी 2026 म्हणजे आज हे जे वर्ष आहे, हे आपल्या सर्व साधकांना तसेच दाभाडीतील सर्व बंधू भगिनींना सुखाचं, आनंदाचं, सुख समृद्धीचं जावो अशी मी श्रीपाद बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच भगवंताच्या चरणी आणि सर्व संतांच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ऐकत नाही, हे काढून घे, नाही हे काढून घे, नाही हे काढून घे. त्याला काय हे काढायचं काय जमलं. पहा, तर आज परमपूज्य राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा यांची पुण्यतिथी 28वी पुण्यतिथी आपण साजरी करतो आहे. त्यानिमित्तानं आपल्याला आपले सद्गुरू श्रीपाद बाबा यांची आठवण म्हणून, नाही काय, आपल्याला एक छोटंसं एक पद म्हणायचं आहे. ते माझ्या मागे तुम्ही म्हणा, येत असलं तर म्हणा, नाही काय. कारण सद्गुरू हा असं तारणहार आहे. सद्गुरूशिवाय तरणे नाही, लक्षात घ्या. त्याच्याच करता आम्ही इथं आलो. सद्गुरूशिवाय तरणे नाही, बरोबर आहे. मग आमचे जे सद्गुरू आहे, यांच्याच कृपेनं मी बोलतो आहे, त्यांच्याच कृपेनं माझ्या तोंडातून शब्द निघत आहे. मी काहीही बोलत नाही, मी येडा माणूस आहे, पहिलेच सांगतो. माझे सद्गुरू माझ्या मुखातून बोलत आहे, नाही काय. कारण माझ्या सद्गुरूवर पूर्ण विश्वास आहे आणि तेच माझ्या मुखातून शब्द काढत आहे. काय, कारण हे आपली गुरु परंपरा आहे, नाही काय. गुरु परंपरा श्रीपाद बाबापर्यंत आलेली आहे आणि श्रीपाद बाबांनी आम्हाला अधिकार दिला आणि तो आम्ही आमच्या हाती देव दिल्यानंतर तो देव सर्वांना आम्ही वाटत आहे, बरोबर आहे. तर एक छोटंसं गुरुभजन म्हणू आहे. पहा, सर्वांना येत असलं म्हणायचं. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत,
गुरु मेरा दाता भाग्य विधाता, गुरु मेरा दाता भाग्य विधाता, हर सुख साधन का गुरु ही प्रदाता, हर सुख साधन का गुरु ही प्रदाता, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु ही किनारा गुरु ही सहारा, गुरु ही किनारा गुरु ही सहारा, गुरु हर पथ का है ध्रुव तारा, गुरु हर पथ का है ध्रुव तारा, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरे पर ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरा ज्ञानी गुरु मेरा दानी, गुरु मेरा दानी गुरु मेरा दानी, जग में नहीं है गुरु का सानी, जग में नहीं है गुरु का सानी, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत, गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत, गुरु मेरी नैया गुरु ही खिवैया, गुरु मेरी नैया गुरु ही खिवैया, गुरु मेरी मंजिल गुरु मेरी छैया, गुरु मेरी मंजिल गुरु मेरी छैया, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत, गुरु मेरे पर ब्रह्मा गुरु भगवंत। ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः, ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः, ओम श्रीपाद नमो नमः, तिकडे म्हणा श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः, ओम श्रीपाद नमो श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्री म्हणा ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः, ओम श्रीपाद नमो नमः, श्रीपाद नमो नमः, जय जय श्रीपाद नमो नमः, सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओ बस ओके 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 पहा आज या ठिकाणी मी प्रवचनाला सुरुवात करतो आहे। तत्पूर्वी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. पहा, आज अनुभवातला अमृतकण आपल्याला वेचायचा आहे. कारण परमार्थामध्ये तुम्ही अनुभव आल्याशिवाय इथं आले नाही. तर परमार्थामध्ये अनुभव महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलो. भाग्याच्या गोष्टी आहे. पहा, आपल्या महाराष्ट्रावर झालं का भाऊ? बस आता काही घेऊ नका, बस झालं. हां, कारण ते लोक तुमच्या ह्याच्याकडे पाहतात. हां, आपल्या ह्याच्यात चालतच नाही ते. काय हरकत नाही. हां, पहा, आपल्या महाराष्ट्रावर साधू संतांची अनेक अपार कृपा आहे. आणि म्हणून साधू संतांच्या रूपानं भगवंताची सुद्धा आपल्यावर कृपा आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे, नाही काय. आणि या महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी जन्म घेतलेला आहे. म्हणून भगवंताची सुद्धा अनायसेच आपल्यावर कृपा आहे. बरोबर आहे. कारण संतांच्या अभंग अशा थोर तत्त्वज्ञानाने पुष्कळ लोकांची मतं उजळून निघाली आहे. कारण त्यांच्या अमृतवाणीतून संतांच्या अमृतवाणीतून श्रीपाद बाबांच्या अमृतवाणीतून माझ्या पदरामध्ये जे पडलेले आहे, जे अमृतकण पडलेले आहे, ते मी जपून ठेवलेले आहे. आणि तीच अमृतकण सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो आहे. कारण सद्गुरू प्रसादाचा सुगंध दरवळला आहे माझ्या जीवनामध्ये. तो व्यक्त करणे हे माझ्या आटोक्याबाहेरचे आहे. कारण तसं जर पाहिलं तर मी फारसा शिकलेला नाही. मॅट्रिक पास, नाही काय. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा शिकलेले आहे. हे पोरी वगैरे हे तर बरं शिकलेलंच आहे. खूप ग्रॅज्युएट झालेलं आहे. कोणी काही कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे. बापा 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 खूप शिकले. मी साधा येळा माणूस आहे, मॅट्रिक पास. बरोबर आहे. मी जास्त शिकलेला नाही आणि तसा मोठा अभ्यासकही नाही. बरोबर आहे. पण प्रश्न असा आहे, माळरानावर एखादं झुडूप असावं. माळरान पाहिलं तुम्ही? माळरानावर एखादं झुडूप असावं, काट्याचं झुडूप, नाही काय. आणि मेघाचा त्यावर वर्षाव झाल्यानंतर ते पोसल्या जावं. बरोबर आहे. आणि त्या पावसाळ्याच्या पाण्याने त्या कोराट्याचे म्हणजे त्या बोरीचे झाड फुलावे. तसे अगदी सद्गुरू माऊलीच्या वरद हस्ताने मी माझं जीवन जगत आहे. मी जे जीवन जगत आहोत माझ्या सद्गुरू कृपेनं जीवन जगत आहोत. कारण माझ्या सद्गुरूनं श्रीपाद बाबांनी देव माझ्या हातात दिला, माझ्या मुखामध्ये देव दिला. आणि तोच देव मी आता वाटत आहो. ह्या काही कीर्तनाच्या भागवताच्या गोष्टी नाही, प्रवचनाच्या गोष्टी नाही, अनुभवाच्या गोष्टी आहे. संतांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव जर येत असेल तर त्याला संत म्हणतात. नाही तर माझ्यासारखे पुष्कळ फिरून राहिले इकडे तिकडे संत म्हणविणारे, खाओ पिओ मजा मारो. हां, संत तसे नाहीत. बरोबर आहे. आणि त्यात थोडाफार मला जो अनुभव आलेला आहे तो मी सद्गुरूच्या कृपेनं, सद्गुरूच्याच मुखातून, सद्गुरूच्या मुखावाटे मी बोलणार आहे. कारण काय, तसं जर पाहिलं तर सर्वांचे जीवन इथं बसलेले नाही, इथं नाही, फक्त पूर्ण दाभाडीमध्ये एवढंच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतात, संपूर्ण जगात सर्वांचं जीवन हे आळवाच्या पाण्याच्या थेंबासारखे अस्थिर आहे, नाही काय. अतिशय चंचल आहे. म्हणून या जीवनाचा थोडाही भरोसा नाही. अरे ठोकर लागता बरोबर पुंडलिकावर दे खलास. का ठोकर लागली गेला. आता होता ना, कुठे गेला.
आहे की नाही असे? अरे आहे की नाही असे? काय पाहू नका तिकडे, काय पाहिलं नाही, काही पाहू नका, आवरून घ्या, आवरून घे. हां, काय पाहू नका तिकडे. ते सर्व 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 तिच्यातून गेलेले आहेत, सर्व अष्टसात्विक भावातून अवस्थेतून सर्व गेलेले आहे, तिकडे पाहू नका. पहा, तर प्रत्येक जीव हा काळाच्या स्वाधीन आहे. कोण कोण काळाला पकडलेला आहे? सर्वजण काळाच्या अधीन आहे. एक ना एक दिवस हा देह सोडून जावाच लागतो. म्हणून या देहाचं कोणतंच अस्तित्व नाही आणि सारं जग या देहाचं अस्तित्व मानून राहिलं. बरोबर आहे? कोणतं देहाचं अस्तित्व नाही. कारण मृत्यूलोकात जन्माला आलेला जो जीव आहे हा कधीतरी जाणारच आहे. अरे आपण पहिले लहान होतो, आता असे आहे, पुढे प्रौढ होऊ, पुढे म्हातारा होऊ, शेवटी आपल्याला जावंच लागणार आहे. हां, कधी ना कधी आपल्याला जावंच लागणार आहे. असे कितीतरी गेले आणि कितीतरी आले, पण जीवाला वैताग आला का हो? बोला. कोणी मेलं, मसंडीत पुरलं, घरी आले, जैसे थे, वैताग आला. तेवढ्यापुरतं त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. असा वैताग यायला पाहिजे, असं वैराग्य पाहिजे की त्या वैराग्यानं आम्ही त्या भगवंतापर्यंत पोचलो पाहिजे. त्याला वैराग्य म्हणतात, त्याला वैताग म्हणतात. हां, आपल्याला माहीत आहे की आपल्या हाती काहीच नाही आहे का? तुमच्या हाती काही? बरोबर आहे? तोच जन्म देतो, तोच वाढवतो, तोच पालन पोषण करतो आणि शेवटी तोच खलास करतो. पहा, कोणाचं काम आहे हे? कोणाचं काम आहे? अरे कोणाचं काम आहे हे? भगवंताचं काम आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्य, प्रत्येक बुवा म्हणतो, प्रत्येक बुवा म्हणतो, पण बोल तरी कळलं काय? चाले हे शरीर कोणाची या सत्य. हा, अरे बैलगाडी आहे, बैलगाडी चालली रस्त्यानं आणि त्या रस्त्यानं जात असताना कुत्रं येते आणि कुत्रं त्या दोन्ही गाडीमधून चालते, गाडीच्या खाली, नाही काय? इकडे तिकडे बैलगाडी चालते, म्हणजे बैलगाडी चालते आणि खाली कुत्रं चालते. त्या कुत्र्याला काय वाटते? मीच गाडी ओढतो, मीच गाडी ओढून राहिलो. मग तो गाडी ओढून राहिला की कुत्रं? गाडी कोण ओढते? गाडी कोण ओढते? बैल ओढतात. तसं आमची गाडी कोण चालवते? भगवंत चालते. पण आम्हाला काय वाटते? पठ्ठ्या, मीच काय? अहंकार, हा अहंकार सुटत नाही, हा अहंकार सुटत नाही. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत जन्म मरणाचे फेरे टळणार नाही, परमात्मा तुमच्या हाती येणार नाही. बरोबर आहे? मग प्रश्न असा आहे की हा जो अहंकार आहे, हा अहंकारामुळे आमच्या ठिकाणी असलेलं जे आत्मचैतन्य आहे, हे आत्मचैतन्य काय झालं? काय झालं? या आत्मचैतन्याला, या आत्म्याला जीवपणा प्राप्त झाला आणि जीवपणा प्राप्त झाल्यामुळे आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलो. कारण जीव जन्म मरणाच्या फेऱ्यात, आत्मा नाही. जीवपणा आला म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकला. कारण जीवपणा खरा मानल्यामुळे जन्म मृत्यूला आम्ही खरं मानतो आणि या भ्रमामुळे संसार दुःखमय झालेला आहे. कारण आम्ही स्वतः समजतो का आम्ही जीव आहे. अरे बाबा, तुम्ही जीव नाही, तुम्ही जीव नाही, तुम्ही आत्मा आहात. म्हणून चाले शरीर कोणाची असत्य कोण बोलवितो? हरिविनं. अरे त्या भगवंताशिवाय बोलल्या जात नाही ना. मी बोलून राहिलो कोणामुळे? तो माझ्यामध्ये भगवंत आहे म्हणून बोलवून राहिलो. मग त्या भगवंताचा अनुभव असावा का नसावा? बोलत जा. ऐका बुवाला, ऐका महाराजाला, ऐका पारायण करणाऱ्याला. बोला. नुसतं तोंडानं चाललं चाले जर कोणाची आहे ते कोण बोलावी तर हर जे कवी आहे, कवी ऐकणार आहे नंतर त्याचे भजनं चुकूच. कारण आम्हाला काही भजन आवडत नाही, अशी परिस्थिती जगात सुरू आहे. हां, जाणून घ्या. वेळ कमी आहे. 26 साल कसं येईल याच्यापुढे सांगतात नाही. याच्यापुढे 30 सालापर्यंत सांगूच नका तुम्ही. कोणाची पाळी येईल हे सांगता येत नाही. त्याच्या अगोदर भगवंत आपल्या हातचा करून घ्या.
कारण हा जो अहंकार आहे आपल्या ठिकाणी, हा अहंकार अतिशय कठीण आहे. तो किती सोडायचा प्रयत्न केला तरी अहंकार सुटत नाही आणि अहंकाराचा पूर्णपणे नाश कधीच होऊ शकत नाही. हां, एक गोष्ट होईल, अहंकार जात नाही, अहंकाराचा नाश होत नाही, पण तो अहंकार आम्ही हरिरूप करू शकतो. त्या अहंकाराचं रूप बदलून आम्ही हरिरूप होऊ शकतो. म्हणून हरिरूप झाले, जाणीव हरपले आणि मितूपण गेले, हरिरूप झाले. मग हरिरूप कोण? ज्याची जाणीव हरपली आहे तो हरिरूप. नामस्मरण करता 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 त्याला देहाची जाणीव राहत नाही. मी देह आहे याचा थांगपत्ता सुद्धा त्याला लागत नाही. आणि म्हणून हरिरूप होणं महत्त्वाचं आहे. जो हरिरूप होतो त्यावेळेस त्याला त्याच्या शरीराची आठवण राहत नाही. आणि मग मी तू पण गेले, अरे मी आणि तू दोन, याच्यामध्ये भेद आहे. काय आहे? भेद आहे. मी आणि तू किती झाले? दोन झाले. दोन म्हणजे काय झालं? काय निर्माण झाला? भेद निर्माण झाला. म्हणजे पण काय आहे? मी तू पण गेले हरीच्या ठाई, मी पण आणि तू पण, हा जो भेद आहे हा भेदच भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. म्हणून देह आहे तोपर्यंत अहंकार आहे, पण तो अहंकार हरिरूप झाला पाहिजे. बरोबर आहे. मग म्हणून हा अहंकार पूर्णपणे नाश पावत नाही, त्याच्याकरता विवेक आणि वैराग्य पाहिजे. आणि स्वामी विवेकानंदानं स्वामी रामकृष्ण परमहंसाला काय मागितलेलं आहे? विवेक आणि वैराग्य. मला विवेक आणि वैराग्य द्या, बस, बाकी काहीच नको मला. वैराग्य कशाकरता? किंवा संसारातून मुक्त होण्याकरता वैराग्य पाहिजे. आणि विवेक कशाकरता? खरं काय आणि खोटं काय हे समजण्याकरता. विवेक म्हणजे खरं आणि खोटं याच्यातला भेद कळला पाहिजे. खरं घ्यायचं आणि खोटं सोडून द्यायचं. अरे पहा, आंबे आणले घरी, म्हणजे सार घ्यायचा आणि आसार सोडून द्यायचा. आंबे आणले, मग आम्ही ते फोतरण आठवडी खातो काय? काय खातो? म्हणजे जो आसार आहे तो काय करतो? सोडून देतो. आणि काय खातो? त्यातला फक्त रस खातो. असं संसारात आहे. अगदी असं संसारात आहे. संसार करू नका असं नाही, संसार करा, पण संसार करता करता त्याची भेट होणं महत्त्वाचं आहे. म्हणून वैराग्य यांनी क्षीण करता येतो. तो क्षीण झाला म्हणजे सद्गुरू माऊलीच्या चरणावर समर्पण करून अनन्य भावाने शरणागती पत्करावी. विवेक आणि वैराग्य आल्यामुळे शरणागती जी येते ती शरणागती कोणाला अर्पण करावी? सद्गुरूला अर्पण करावी. म्हणजे अहंकार स्वतःच परमार्थ मार्गात साधकाला सहाय्यता करू लागतो. कारण अहंकार हा गुरुभक्ताचा मित्र आहे. अहंकार गुरुभक्ताचा मित्र आहे. जो गुरुभक्त असेल त्याच्या ठिकाणी जो अहंकार आहे हा अहंकार त्याचा नाही, तो त्या गुरुचा. कारण तो अहंकार त्यानं गुरूंना समर्पण केलेलं असते. त्या गुरुला समर्पण केलं. अशा प्रकारे अहंकार ब्रह्मस्वरूप होतो. अहंकार शिल्लकच राहत नाही. हां, जिथं अहंकार शून्यता आहे तिथं खरं प्रेम असते. अहंकार शून्यता जिथं खरं प्रेम, अरे अहंकारच नाही तिथं खरं प्रेम आहे. जिथं अहंकार आहे जिथं अहंकार आहे तिथं प्रेम नाही. प्रेम असेल त्यात अहंकार घुसला, संसारात पडला. लक्षात घ्या, प्रेम असेल, अहंकार वाढला, संसारात घुसला. आहे की नाही? संसारात नवरा बायको आहे, पोरं सोर आहे, नातवंड आहे, आपण प्रेम करतो की नाही? पण तिच्यात काय येतो? अहंकार येतो. आणि अहंकार आला की ते प्रेम फक्त तेवढ्यापुरतं संसारापुरतंच मर्यादित राहतो. ते प्रेम भगवंताला अर्पण करता येत नाही. जिथं भगवंताला अर्पण करता येईल ते प्रेम खरं. मग जिथं खरं प्रेम असते तिथं तो अहंकार पूर्णपणे प्रेमामध्ये एकरूप होतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक
कोण? भगवान श्रीकृष्ण. गोपाळाच्या उत्कृष्ट प्रेमामुळे आपल्या गोपाळ सवंगड्याचे त्यानं काय खाल्लेलं आहे? उष्टे खाल्लेले आहे, उष्टे. बरोबर आहे. हां, रामानं काय केलं? भिल्लीनं काय केलं? रामानं काय केलं? भिल्लिनीचे उष्टे बोरं खाल्ले. अगदी याच पद्धतीने साधकाचे उत्कट प्रेम सद्गुरूवर असेल तर जगामध्ये अहंकारापासून सोडविणारा सद्गुरू कळला पाहिजे. जर सद्गुरू कळला, अहंकार शिल्लक राहणार नाही. सद्गुरू कळलाच नाही तर अहंकार जाणारच नाही. जोपर्यंत सद्गुरूचरणी शरणागती नाही तोपर्यंत देहाचा अहंकार जात नाही. जोपर्यंत सद्गुरू कृपेने आत्मबोध अवगत होत नाही तोपर्यंत जीवपणा नष्ट होत नाही. आणि जीवपणा जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत जन्ममरणाचे फेरे टळत नाही. लक्षात घ्या. म्हणून भगवंताला सर्व भावाने शरण गेलं पाहिजे. बरोबर आहे. तर या ठिकाणी म्हणजे पूर्ण पुरुषाच्या म्हणजे परमात्म्याच्या क्षोभक अवस्थेला काळ म्हटलेला आहे. परमात्म्याच्या क्षोभक अवस्थेला काळ म्हणतात. कारण उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ह्या 3 अवस्था आहेत. बरोबर आहे. त्या कोणाच्या आहेत? काळाच्या आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे उत्पन्न होणे, नाही काय, जीवन जगणे आणि मरणे ह्या काळाच्या अवस्था आहे. जोपर्यंत सद्गुरू माऊलीची भेट होत नाही आणि त्यांचा वरद हस्त मस्तकावर पडत नाही तोपर्यंत जीव हा काळाच्या स्वाधीन असतो. सद्गुरूची भेट झाली, सद्गुरूची भेट झाल्यानंतर त्यांचा जो हात आहे हा हात मस्तकावर पडायलाच पाहिजे. सद्गुरूचा हात जर मस्तकावर पडला नाही, बरोबर आहे, तर तो काळाच्या आधीन जातो. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतो. पुण्य आणि पापामध्ये तो अडकतो. त्या जीवाचा उद्धार होत नाही. तो मोक्षाचा अधिकारी होत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे काय? तो महावाक्याचे नावे ज्ञानेश्वरीमध्ये आहे बरं, 18वा अध्याय वाचा. तो महावाक्याचे नावे, बरोबर आहे. गुरु कृपेची न थावे माता हात ठेविता नव्हे थापटला जैसा. अरे माझ्या सद्गुरूनं फक्त माझ्या डोक्यावर हातच नाही ठेवला तर थापटी मारली. थापटी. कोणत्या गुरुनं कोणत्या शिष्याच्या डोक्यावर थापटी मारली? बोला बोला. जर थापटी मारली असेल तर तो भाग्यवान. डोक्यावर हात ठेवला असेल तर तो भाग्यवान. आता काहीच नाही आहे काय? म्हणा राम राम झालं. अरे राम राम पुस्तकात आहे ना. घ्या देवाचं नाव. अरे आम्हाला काय सांगतो? देवाचं नाव पुस्तकात आहे ना. राम राम घ्यायची काही जरूरत नाही. आहे पुस्तकात. आहे का विचार? संताजवळ जे असते हे गुह्य असते. बरोबर आहे. म्हणून जोपर्यंत सद्गुरूचा हात डोक्यावर पडत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होणे नाही. बरोबर आहे. तोपर्यंत जीव पूर्णपणे काळाच्या अधीन होतो. म्हणजे जन्ममरणाचे फेरे त्याचे टळतच नाही. बरोबर आहे. हां, तोपर्यंत तो जागृतीतील स्वप्नात, स्वप्नातून सुसुप्तीत आणि सुसुप्तीतून गाढ झोपेमध्ये येत असतो. म्हणजे जागृतीतून स्वप्नात, स्वप्नातून सुसुप्ती म्हणजे गाढ झोपेमध्ये तो असतो. काय आहे? देहाच्या अवस्था. हे बा, हा जो दिसतो, इकडे तिकडे पाहू नका, हा जो देह दिसतो याला स्थूल देह म्हणतात. दिसलं काय? कोणता देह आहे हा? स्थूल देह. स्थूल देह माहीत आहे ना. हाडा मासाचा नाक आहे, डोळे आहे, हात आहे, पाय आहे, केस आहे, हाडकं आहे, रक्त आहे, मांस आहे. अरे हा जो देह आहे हा हाडा मासाचा देह, याला स्थूल देह म्हणतात. आणि या स्थूल देहाच्या आत सूक्ष्म देह आहे.
पुन्हा पहा, हा झाला स्थूल देह, याच्या आतमध्ये सूक्ष्म देह, त्याच्या आतमध्ये कारण देह, त्याच्या आतमध्ये महाकारण देह आणि त्याच्या आतमध्ये अतिकारण देह. आणि म्हणून 5 अवस्था आहे. पहिली आहे जागृती अवस्था, जागृती, त्याच्यानंतर स्वप्नी, त्याच्यानंतर सुसुप्ती, त्याच्यानंतर तुर्या, त्याच्यानंतर उन्मनी. खलास झाल्या अवस्था. 5 देहाच्या 5 अवस्था आहे. आता आम्ही कशामध्ये आहे? जागृतीमध्ये आहे. जागृतीमध्ये आहे की नाही? जागृतीत आहे आम्ही. मग हा देह, हा जो हाडा मासाचा देह आहे, हा पंचमहाभूताचा बनलेला आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश या पंचमहाभूतापासून हा हाडा मासाचा देह तयार झाला. आणि यामध्ये सुद्धा प्रत्येकापासून त्याचे 5-5 भाग झालेले आहेत. पृथ्वीचे भाग कोणते? अस्थि म्हणजे हाडकं, बरोबर आहे, मांस, नाळी, कातडी आणि केस. हा पृथ्वीचा भाग आहे. हा कोणता भाग आहे? पृथ्वीचा भाग आहे. ज्या वेळेस मनुष्य मरतो त्यावेळी त्याला जाळून टाकतात. जाळल्यानंतर त्याची काय होते? राख होते. राख कुठं जाते? मातीतच जाते. कोल्या कुत्र्यानं खाल्लं एखाद्याचं शरीर, बरोबर आहे, त्याची विष्ठा खाली पडली, कुठं गेली? मातीतच गेली. लक्षात घ्या. कारण हा जो हाडा मासाचा देह आहे, हा कशाचा आहे? पृथ्वीचा आहे, हा वरचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर पाणी, आपल्या देहामध्ये पाणी आहे. जिभेच्या खाली लाळ आहे की नाही? हां, जिभेच्या आजकाल लाळ आहे, नाकामध्ये आहे, पोटामध्ये आहे, पाणी आहे. त्यामध्ये शुक्र आहे, त्याच्यानंतर शोणित आहे, त्याच्यानंतर लाळ आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर मूत्र आहे, त्याच्यानंतर घाम आहे. हे पाण्याचे प्रकार, ती सुद्धा आपल्या शरीरात आहे. काय झालं? पृथ्वी झालं, त्याच्यानंतर आप झालं म्हणजे पाणी झालं, त्याच्यानंतर तेज म्हणजे क्षुधा, तृषा, आळस, निद्रा आणि कांती. अशा प्रकारे तेज आहे ना, आपल्या डोळ्यामध्ये तेज आहे की नाही? हां. त्याच्यानंतर वायू, वारासुद्धा आपल्यामध्ये आहे. कसं? चलन, वलन, आकुंचन, प्रसरण, इकडे वळणं तिकडे वळणं, हे कशामुळे होते? वायूमुळे होते. आणि शेवटी आहे आकाश. काम, क्रोध, लोभ, मोह आणि भय. अशा प्रकारे पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वारा या एकेकाचे 5-5 असं 25 मिळून हे हाडा मासाचा देह तयार झालेला आहे. कळलं आता? या हाडा मासाच्या देहामध्ये हे 25 आहे. आणि तिच्यामध्ये त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे. त्या सूक्ष्म देहाला वासना देह म्हणतात. मग हा वासना देह जो आहे हा जळून जायला पाहिजे. तो जर वासना देह जळून गेला नाही तर मात्र पुन्हा जन्माला यावंच लागते, दुःख भोगावंच लागते. आणि म्हणून म्हटलेलं आहे वासनेच्या संगे, त्याला काय म्हणतात? वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे. बुवा एवढंच म्हणतो, वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे. आणि तिचं झाली अंगे हरिरूप. बुवा काही सांगत नाही, कारण बुवाच हरिरूप नाही. भाषा कळली काय? अरे समजून राहिलं काय? वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे. अरे प्रत्येकजण म्हणतो ना वासना शिल्लक आहे ना. मग वासना शिल्लक म्हणजे जन्म मरण आहेच ना. जन्म मरण म्हणजे दुःख आहेच ना. हां, आहे की नाही? मग ती वासना हरिरूप कशी करता येईल हे संत सांगतात, हे सद्गुरू शिकवतात. जोपर्यंत वासना हरिरूप होत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंताची भेट नाही, जीवाचा उद्धार नाही. हां, त्या वासना देहाला दुसरं नाव आहे लिंगदेह. पहिले झाला स्थूल देह, आता त्याच्यानंतर लिंगदेह. लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह म्हणजे वासनादेह. कोणी लिंगदेह म्हणते, कोणी सूक्ष्मदेह म्हणते, कोणी वासनादेह म्हणते, बरोबर आहे. आणि वासनादेहामुळे काय होते? स्वप्न पडते. तुम्हाला जे स्वप्न पडते ना, हां, दिवसभर जागृता अवस्थेमध्ये जे जे आपण भोगतो, जेवढं काही पाहतो जगाकडे, त्याचा परिणाम, त्याची छटा कशामध्ये उमटते?
स्वप्नामध्ये उमटते आणि आपल्याला मग ढळ 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 चांदणं नसलं तरी स्वप्नामध्ये चालणं दिसते. पहा मी काय करतो. प्रत्येकाला स्वप्न पडते की नाही? प्रत्येकाला स्वप्न पडते की नाही? हां, आपण जे अंतःकरणामध्ये गोष्ट धारण करतो तीच आपल्याला स्वप्नामध्ये दिसते. त्याला स्वप्नावस्था म्हणतात. आणि तिसरी जी आहे ती आहे कारणदेहाची. त्याला म्हणतात सुसुप्ती अवस्था. सुसुप्ती अवस्था अशी आहे की जागृत अवस्थाही नाही, स्वप्न अवस्थाही नाही. त्याला आम्ही म्हणतो गाढ झोप. गाढ झोप म्हणजे तो कुठं झोपला हेही माहीत नाही. कोट्यावधी रुपयाचं त्याच्यावर कर्ज आहे का हेही त्याला आठवत नाही. कुठं झोपलं हेही माहीत नाही. अंगावर आहे की हेही माहीत नाही. काहीच माहिती. गाढ झोपतो तो. हा देह आहे की हेही माहीत नाही. मी कुठं झोपलो हेही त्याला समजत नाही. त्याला म्हणतात सुसुप्ती अवस्था. त्याला म्हणतात गाढ झोप. जर सुसुप्ती अवस्था प्राप्त झाली, चांगली जर गाढ झोप लागली, हां, तर तुम्ही काय म्हणता? आ हा 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 हा, काय मस्त झोप लागली, काय गाढ झोप लागली बा. अरे पण गाढ झोप लागली, या गाढ झोपेचा साक्षी कोण आहे? आत्मा. जागृत अवस्थेचा साक्षी कोण आहे? आत्मा. स्वप्नावस्थेचा साक्षी कोण आहे? आत्मा. सुसुप्ती अवस्थेचा साक्षी कोण आहे? आत्मा. म्हणजे जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती या तीनही अवस्थेचा साक्षी आत्मा आहे. तुम्ही काय करता आणि काय करत नाही, कोणती पाप करतात का पुण्य करतात, काय करता हे तो आत्मा तुमच्या आतमध्ये राहून पाहतो. सुटत नाही, कोणापासूनच सुटणार नाही. तुम्ही काय करता हे तो आतमध्ये पाहतो. कारण तीनही अवस्थेचा साक्षी तो आत्मा आहे. काय? तीनही अवस्थेचा साक्षी तो आत्मा आहे. मग स्थूल देहामध्ये अहंकार असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म देहामध्ये तो अहंकार सूक्ष्म रीतीनं असतो. त्याच्यानंतर सुसुप्ती अवस्थेमध्ये अहंकारच राहत नाही. असतो पण तो समजत नाही. या ठिकाणी असलेल्या दाभाडीमध्ये असलेल्या प्रत्येकाला भगवंताचं रोज दर्शन होते. रोज दर्शन होते. नाही म्हणायची सोय नाही. म्हणत असाल तर या इकडे दंड ठोकून मी सांगतो. असा कोणताच मनुष्य नाही की त्याला भगवंताचं दर्शन होत नाही. रोज तो भगवंताचं दर्शन घेतो, रोज दर्शन घेतो, पण त्याला समजत नाही. का समजत नाही? कारण आमच्या ठिकाणी असलेलं अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे लय पावलेले असतात. कशामध्ये? त्या अज्ञानामध्ये. सुसुप्ती अवस्थेमध्ये अज्ञान असते. सुसुप्ती अवस्थेमध्ये काय असते? अज्ञान असते. आणि त्या अज्ञानामध्ये ते अज्ञान असल्यामुळे आम्ही गाढ झोपलो, भगवंत जरी दर्शन देत असला तरी आम्हाला समजत नाही. कारण त्या ठिकाणी अज्ञान असते. देतो दर्शन. अरे पण दर्शन देऊन फायदा काय आहे? तुमच्या ठिकाणी अज्ञान आहे ना, मग ते अज्ञान घालवा. ते अज्ञान नाहीसं करा, मग तुम्हाला तो रोज भेट देईल. सुसुप्ती अवस्थेमध्ये अज्ञान असते आणि म्हणून भगवंत त्याला गाढ झोपेमध्ये सुद्धा दर्शन देत असतो. परंतु अज्ञानामुळे समजत नाही की बाबा भगवंतानं मला दर्शन दिलं, हे त्याला समजत नाही. गाढ अज्ञान असते. पण प्रश्न असा आहे, जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती किती अवस्था झाल्या? ह्या तीन अवस्था संपूर्ण जगाला आहे. पशु असो, पक्षी असो, जलचर प्राणी असो, आपण मनुष्य प्राणी असो, प्रत्येक जणाला ह्या तीन अवस्था भोगाव्या लागतात. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती. प्रत्येक जागे आहे म्हणजे तुम्ही इथं आले, त्याच्यानंतर स्वप्न पडते, त्याच्यानंतर तुम्हाला गाढ झोप लागते. अशा प्रकारे ह्या तीन अवस्था प्रत्येकाला. पण त्याच्या पुढची मोक्षाची अवस्था, मुक्तीची अवस्था, भगवंताच्या प्राप्तीची अवस्था, ज्ञानाची अवस्था, ती म्हणजे तुर्या. तुर्यावस्था. या तुर्या अवस्थेमध्ये अज्ञान राहत नाही, तिच्यामध्ये ज्ञान असते.
आणि म्हणून जागृतावस्थेतील जागृतावस्था म्हणजेच तुर्यावस्था. पहिले पहा ना, आता तुम्हाला सर्वांना अनुभव आहे. पहिली अवस्था कशी असते, त्याला देहाचं भान राहत नाही. मग बसा अवस्थेला बसता हा जो रस्ता आहे, हा रस्ता कसा होतो, साफ होऊन जातो. मग त्याच्यानंतर त्याला अवस्थेला बसवल्यानंतर सुद्धा त्याला समजते की आपण अवस्थेला बसलो. त्याला आजूबाजूचे शब्दसुद्धा ऐकू येतात की नाही, बोलत जा, येतात की नाही, हां येतात की नाही. तुम्ही रोज बसा, 8-10 दिवस रोज बसा, आणि मग केव्हाही तुम्ही बसले तर ते शब्द तुम्हाला ऐकू येतात. याला म्हणतात जागृतीतील जागृती, म्हणजे तुर्या अवस्था. जोपर्यंत, आणि हिच्यामध्ये ज्ञान असते, लक्षात घ्या, हिच्यामध्ये ज्ञान असते. सुसुप्ती अवस्थेत अज्ञान आहे नाही, सुसुप्ती अवस्थेत अज्ञान आहे म्हणून देवाची ओळख नाही. तुर्या अवस्थेमध्ये अज्ञान नाही, तिथं ज्ञान आहे म्हणून मी आत्मा आहे असा आम्हाला अनुभव येतो. मी आत्मा आहे असा अनुभव तुर्या अवस्थेत येतो. बरोबर आहे. तुर्या अवस्था पण, मग ही जी तुर्या अवस्था आहे याचा अनुभव सद्गुरू आणून देतात. याच्याकरता फक्त सद्गुरू आहे. आत्मस्वरूपाचा स्वस्वरूपाची ओळख होण्याकरता सद्गुरूची नियुक्ती केलेली आहे. सद्गुरू त्या तुर्या अवस्थेचा काय आणून देतात, अनुभव आणून देतात. म्हणजे त्याला काय देतात, नाम देतात. आणि नामामुळे त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होतात. ए बाबा, दबाडीतल्या सर्व लोकांनो, तुम्ही पवित्र आहात, तुम्ही चांगले आहात, फक्त नाम घ्या, मोकळे उद्धरून जा. केवढी मोठी संधी दाभाडीतल्या लोकांना आहे. पण आला की काम वाया गेलं, नाही जमणार. बरोबर आहे. मग तुर्यावस्थेमध्ये ज्या वेळेस आपण नाम घेतो, त्या नाम घेतल्यानंतर आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होतात. काय निर्माण होतात, अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भाव म्हणजे तुम्हाला माहीत आहे, सांगायची काही जरूरत नाही. हसणे, रडणे, डोळ्यातून अश्रू येणे, कंठ दाटून येणे, हातपाय थरथर कापणे, आणि याचं वर्णन ज्ञानेश्वरीत आहे, भागवतात आहे, गुरुचरित्रात आहे, त्याच्यानंतर आपल्या नारद भक्तिसूत्रामध्ये आहे, त्याच्यानंतर काय किती जेवढे काही ग्रंथ आहे या सर्व ग्रंथामध्ये अष्टसात्विक भावाचं अवस्थेचं वर्णन आहे. मग तुम्ही का म्हणता बुवा की याच्या अंगात येते, बोला. अंगात येणं आहे, अंगात येणं नाही, जीवाचा उद्धार आहे. त्याला तुर्यावस्था प्राप्त, त्या तीनही अवस्थेच्या पुढे तो जातो. आत्मस्वरूपाची त्याला ओळख होते. तुर्या अवस्थेपर्यंत तो पोचतो, मी आत्मा आहे हे त्याला कळते, आणि म्हणून तो मोक्षाचा अधिकारी होतो, आणि म्हणून तो मुक्तीचा अधिकारी होतो, आणि म्हणून त्या जीवाचा उद्धार होतो. जोपर्यंत तुर्यावस्था प्राप्त होत नाही, जोपर्यंत अष्टसात्विक भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत जीवाचा उद्धार होणेच नाही. किती तुम्ही भागवत करा, हॅट जमणार नाही. किती पारायण करा, हॅट जमणार नाही. अरे इथं तर असं आहे, बाप दाखवणे तर उधार चालत नाही. हा सूर्य, हा जयद्रथ, आमने सामने. पैसा फेको, तमाशा देखो. नाम घ्या, अनुभव घ्या. हा नुसतं दुरून गंमत पाहणं जमेल काय? गंमत इथं गंमत नाही. इथं जर गंमत पाहिली तर देव त्याची गंमत पाहतो. मर जन्म घे, मर जन्म घे. है चल दे धनात धन. तिकडे ऐकू येतं काय? हातवर करा तिकडे माणसं. टोपी तिरपी झाली काय? बरं, आता बरोबर आहे. हां, कोटपर्यंत आली गाडी, अजून पितिरपी आहे बस. हां, कोटपर्यंत झालं, तुर्यावस्थे झालं, तुर्यावस्थेपर्यंत झालं ना. हां, कारण जागृती, स्वप्ने, सुसुप्ती आहे, तीनही तुर्य अवस्था आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवणार आहे. चौथी जी मात्र तुर्य अवस्था आहे, बरोबर आहे. हिच्यामध्ये
ज्ञान मिळते, हिच्यामध्ये आत्मस्वरूप कळते आणि आत्मस्वरूप कळते म्हणून तुम्हाला हरिपाठ कळतो. ज्याला ज्याला तुर्यावस्था प्राप्त झाली असेल, बरोबर आहे, ज्यानं नाम घेतलं असेल, ज्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाला असेल, त्याला हरिपाठ करेल. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले. हां, बोलायचीच कढी बोलायचाच भात आहे काय? हां, का कढी कशी? हां मस्त आहे. भात कसा आहे? हां मस्त. अरे खाऊन पहा, पहिले अनुभव घ्या मग बोला. हां, कारण या तुर्यावस्थेमध्ये मी आत्मा आहे असा अनुभव येतो. जोपर्यंत मी आत्मा आहे असा अनुभव येत नाही, स्वरूपाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत मात्र जीवाचा उद्धार होत नाही. होणे नाही गॅरंटी. कोणी देऊ का नाही? मी सांगतो गॅरंटी नाही होणार. कारण सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञान असते म्हणून तुमच्याजवळ देव असून कळत नाही. तुर्यावस्थेमध्ये आत्मस्वरूपाची ओळख होते. आत्मस्वरूपाची ओळख झाल्यानंतर अष्टसात्विक भाव निर्माण होतात, ज्ञान त्याच्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून आपल्याला हरिपाठ कळतो, ज्ञानेश्वरी कळते, भागवत कळते, अहो सर्वच कळते. का हो मग चारच अवस्था आहे का हो? जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्य. याच्या पुढे आहे उन्मनी. डँग टँग टँग उन्मनी अवस्था. आता उन्मनी अवस्था कशी? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जागृत म्हणजे तुर्यावस्था. ऐकून घ्या, कोणी सांगणार नाही, हे कोणीच सांगणार नाही, कोणता बुवा सांगणार नाही. कारण तुर्य आणि उन्मनी याच्यामध्ये भेद एवढाच आहे, बरोबर आहे, की तुर्यावस्थेमध्ये जागृतीतील जागृती असते म्हणजे त्याला समजते, आणि हिच्यामध्ये सुद्धा उन्मनी अवस्थेमध्ये सुद्धा समजते, असं काही नाही, बरोबर आहे. पण प्रश्न असा आहे, उदाहरण सांगतो. मोठा डोह आहे, ऐकून घ्या, तिकडे ऐकू येतं ना? हां, मोठा डोह आहे पाण्याचा. काठावर बसले, मोठी लंबी लचक काडी आणली, काठावर बसले, जोरानं त्या पाण्यावर दणकन आदळा, काय होईल हो? सांगा सांगा सांगा. ते माणसं सांगतील, कारण अर्ध्या ऐकता अर्ध नाही ऐकत. काय होईल? अरे डोह आहे की नाही? डोहाच्या काठावर बसले, मोठा पाण्याचा डोह आहे, पाण्याचा डोह काठावर बसले, मोठी काठी घेतली, जोरानं पाण्यावर आदळली ती काठी, काय होईल? पाणी दुभंगेल. इकडचं पाणी इकडे, इकडचं पाणी इकडे. पण कसं हो? अगदी क्षणात. इकडे आपल्याला वाटेल अरे अरे पाण्याचे दोन भाग झाले, इकडे वाहते इकडे वाहते, पण थोड्या वेळानं ते कसे होतात? एकत्र होतात. वरचं जरी पाणी दुभंगलं तरी खाली बुळापर्यंत जे जमिनीपर्यंत जे पाणी असते ते मात्र जसंच्या तसंच असते. वर फक्त दोन भाग दिसतात काडी मारल्यानंतर, आणि खालचं पाणी स्थिर असते की नाही? सांगा 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 सांगा. स्थिर असते की नाही? हां, मग वरचे दोन भाग असतात ते म्हणजे तुर्य, आणि खालचं स्थिर असते ते म्हणजे उन्मनी. काम खलास. भाषा कळून राहिली? हां, तुर्यावस्था प्राप्त झाल्यानंतर त्याला काय कळतं की बाबा मीच आत्मा आहे, मीच आत्मा आहे. अरे बाबा मी आत्मा नाही, मी तर आत्मा आहे, पण सारं जगचं आत्मस्वरूप आहे हे कळण्याकरता त्याला प्रबोध देतात, नाही काय? त्याला मग नामस्मरण करता करता त्याला उन्मनी अवस्था म्हणजे ते प्रबोध देतात. प्रबोध दिल्यानंतर तो आणि तुम्ही कसे होतात? एकच होता. कारण काय? तुमचा जो श्वास आहे, मला सांगा, दिसतो काय? हो, तुमचा श्वास चालू आहे का बंद? नाही, एखाद्याचा बंद असेल नाही तर तिकडे कोणी आहे का? कोणी? अरे सर्व जे श्वास चालू आहे की बंद आहे? हां, मला ऐकू येत नाही ना. अरे फाटक बंद आहे, हे फाटक बंद झालं, एक इकडचं चालू आहे. हां, अरे खोटं नाही, खरंच आहे, फक्त मी दवाखान्यात जात नाही. हां, काय चालू होतं? काय चालू होतं? हां 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 हां, लक्षात नाही राहत. तुमचा श्वास चालू आहे की बंद आहे? चालू आहे. बरं सांगा, दाखवा बरं तुमचा श्वास कुठे आहे? हा आहे का? हा आहे का? हा इतका आहे का?
दाखवा दाखवा. साथ चालू आहे की बंद आहे? चालू आहे. दिसतो काय? नाही. बरं, काही हरकत नाही. सगुण का निर्गुण? बोला, तुमचा साथ चालू आहे की नाही? चालूच आहे. दिसतो काय? सगुण का निर्गुण? निर्गुण आहे, दिसत नाही डोळ्यानं. पण तुमचे हात पाय नाक डोळे कान अमुक टमुक दिसते की नाही सर्व शरीर. मग तुम्ही नाकानं श्वास घेता की नाही? मग नाकानं श्वास घेता, सोडता नाकानं श्वास घेता, म्हणजे तुमचं नाक दिसते की नाही? मग नाक आणि तुमचं शरीर सगुण का निर्गुण? सगुण का निर्गुण? हे शरीर सगुण का निर्गुण? सगुण आहे. अरे सगुण आहे म्हणून निर्गुण आहे, आणि निर्गुण आहे म्हणून हे सगुण आहे. मग तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे? आणि सगुण निर्गुण एक? अरे सगुण म्हणा का निर्गुण म्हणा, तो आहेच. आहेच, नाही म्हणायची सोय नाही. तुम्हीच सगुण आहात, तुम्हीच निर्गुण आहात, लक्षात घ्या. कठीण काम आहे बुवा. कसं काय देव आहे आणि कसं काय काही बोललं तर काही समजतच नाही. कसं काय देवदेव चालू आहे जगात? मग उन्मनी अवस्था समजली? उन्मनी अवस्था म्हणजे खालचं पाणी कसं असते? स्थिर असते. तरी त्याला आम्ही काय म्हणतो? पाणी म्हणतो. तशी उन्मनी अवस्था आहे. आणि त्याच्या पुढची जर म्हटलं तर तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढची तर नाहीच म्हणा, पण सांगतो. निस्पंद. निस्पंद 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 म्हणजे तिथं स्पंदन सुद्धा नाही, स्पंदन सुद्धा नाही, ते निस्पंद. मग निस्पंद फक्त ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्मस्वरूप असं आहे, ब्रह्म असं आहे, तिथं हालचाल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, फक्त आहे. तो आहे असं म्हणायलाही कोणी नाही, नाही असं म्हणायलाही कोणी नाही. निस्पंद. आणि त्या निस्पंदातून स्पंदनं सुरू झाले की मायेची निर्मिती. ऐकून घ्या. त्या निस्पंदातून ज्यावेळी स्पंदनं सुरू होतात त्यावेळी मायेची निर्मिती. आणि मायेची निर्मिती झाल्यानंतर मायासुद्धा त्या ब्रह्मस्वरूपाशी परमात्मा स्वरूपाशी एकरूपच आहे, अलग नाही. देवी आणि देव अलग नाही, दोन्ही एकच आहे, अलग नाही. जसं तुमचं शरीर म्हणजे माया आहे का नाही? हे शरीर काय आहे? अरे मायेचं शरीर आहे की नाही? आणि आतमध्ये आत्मा कोण आहे? परमात्मा आहे. आत्मा हा परमात्माच आहे, देवच आहे का नाही? मग तुम्ही त्याच्यापासून अलग काय? एकच आहे. अरे देव आहे म्हणून, देव आहे म्हणून आत्मा आहे, आत्मा आहे म्हणून देह आहे, दोन्ही एकच आहे. मग त्या स्वरूपातून निर्माण काय झाली? माया. ती सुद्धा पवित्र, कारण ती भगवंताच्या स्वरूपाशी मुळातच एक आहे. भगवंतानंच आपल्या हिच्यातून काय निर्माण केलं? माया निर्माण केली. आणि माया निर्माण केल्यानंतर ती तशीच राहणार नाही, तशीच राहणार नाही. माया निर्माण कशा करता केली? भगवंत परमात्मा हा एक आहे. परमात्म्याला वाटले बा पृथ्वीने पाणीने अग्नी वारसने स्वर्गने मृत्यूने पाताळने अमुकने ढमुक काहीच नाही, फक्त एकटं या ब्रह्मांडात फक्त ब्रह्म एकच असते, एकच असते. तो परमात्मा एकटाच असतो, कोणीच नसतो. तुम्ही आम्ही कोणीच नाही, काहीच नाही, हो काहीच नाही, एकटाच. मग आता खरं त्याला करमेल काय? भगवंत एकटंच आहे. अरे 10 तालाची तुमची बिल्डिंग असली, एकटेच तुम्ही घरात असले, तुम्हाला करमेल काय? करमेल काय? काहीच करमणार. एकट्या माणसाला काय करमणार आहे? खाली जाईन वर येईन, खाली जाईन वर जाईन, इकडे जाईन तिकडे जाईन, मजा नाही वाटणार कोणाला. 10 ताली बिल्डिंग असली त्याला मजा वाटेल काय? तसं भगवंताला सुद्धा, भगवंताला सुद्धा एकटं असलं तर करमत नाही. आणि म्हणून एकोहम बहुश्याम, तो एकटाच आहे पण अनेक रूपानं नटला, अनेक रूपानं नटला. पा तुमच्या रूपानं नटला. कोण? भगवंतच नटला. एकोहम बहुश्याम. त्याला करमलं नाही, माया निर्माण केली. मग मायेपासून सतोगुण रजोगुण निर्माण झाले. मग त्याच्यानंतर मग हे
सत्वगुण रजोगुण तयार झाल्यानंतर मग हे जगाची उत्पत्ती केली मायेनं. माया आणि ब्रह्म दोन्ही मिळून जगाची उत्पत्ती झाली. जगाची जरी उत्पत्ती झाली तरी शेवटी दोनच, तिसरा नाही. दाखवून द्या, मांड्या ठोकतो, दाखवून द्या तिसरा आहे काय? अरे आहे काय? माया आणि ब्रह्म, तिसरं नाही, तिसरं नाही. एवढं मोठं जग निर्माण झालं, एवढं मोठं विश्व निर्माण झालं, तरीसुद्धा किती? दोनच, तिसरं नाही. ब्रह्म हे माया, आतमध्ये ब्रह्म, प्रत्येकाच्या आत. आणि तेच आत्मतत्व प्रत्येकाच्या आतमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. बरोबर आहे? हां. तर म्हणजे मला सांगा, तुम्ही बोर झाले काय? तिकडचे बोर झाले काय? नाही ना? हे इकडचे हां, पाणी घेऊन द्यायचं नाही. हां हां, काही द्यायचं नाही. बघा खाली काही मरत नाही, पाणी नाही दिलं तर 15 मिनिट काही द्यायचं नाही, फक्त आहे का? हां. तर जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती, तुर्य आणि उन्मने याचा उल्लेख केलेला आहे. पण पुन्हा समजण्याकरता एकदा मी तुम्हाला पाठवून दाखवतो. पहा, तो जीव स्वप्नातून सुसुप्तीत गाढ झोपेत येत जात असतो. हे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचं काय नमुनेच आहे. जागृत आणि स्वप्नावस्थेमध्ये कल्पना विश्वात पळत असणे ही नित्य स्थिती आहे. कल्पने वाचून म्हणजे स्वप्ना वाचून एकही एक क्षण खाली जात नाही, ही नित्य स्थिती आहे. यानंतर जीव गाढ झोपला म्हणजे सुसुप्ती अवस्था. बरोबर आहे? म्हणजे काही शिल्लक राहत नाही. तुम्ही गाढ झोपले, जे समजते का तुम्हाला? मी झोपलो म्हणून काही शिल्लक राहत नाही. त्याला नित्य प्रलय म्हणतात. आता हे प्रलयाचं, नित्य प्रलयाचं हे एक स्पेशलच प्रकरण आहे आणि त्याला 1-1.5 घंटा लागेल. फार 1-1.5 घंटा आपल्याजवळ टाईम नाही, नाही काय? पण फक्त मी तुम्हाला तुमच्या कानावून ते शब्द जाण्याकरता वाचून दाखवतो. पहा, जोपर्यंत सद्गुरू कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत ह्या तीनही अवस्था संपत नाही. गुरुकृपा ज्या वेळेस होईल त्यावेळी त्याच्या जागृती, स्वप्नी, सुसुप्ती या 3 अवस्था खलास होतील. जर गुरुकृपा झाली नाही तर तिन्ही अवस्था जशाच्या तशाच. आणि ह्या 3 अवस्था जर जशाच्या तशाच राहिल्या तर पुन्हा त्याला जन्म मरणाचं दुःख आहेच, दुःख भोगावंच लागते, टळत नाही. आणि म्हणून त्याच्याकरता नाम आहे. नामाशिवाय जीवाचा उद्धार नाही हो. सर्व संतांनी सांगितलं नाम 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 घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. पण कोणतं घ्या, कसं घ्या, त्याचा काय अनुभव येतो हे मात्र आम्हाला माहिती. आम्ही तर म्हणतो, लोक तर म्हणतात आम्ही घेतो, आम्ही तर घेतो नाम. अरे हो बाबा, घेता पण कसं घेता? हां, संतांनं ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्यानुसार. बरोबर आहे? म्हणून जोपर्यंत सद्गुरू कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत ह्या 3 अवस्था कधीच संपत नाही. सद्गुरूची कृपा झाली की 3ही अवस्था खलास. 3ही अवस्था खलास झाल्या त्याच्या ठिकाणी ती 4थी अवस्था प्राप्त झाली, तुर्यावस्था. हां, कारणदेह, महाकारणदेह निर्माण झाला म्हणजे मग त्या जीवाचा मोक्ष, त्या जीवाचा उद्धार, त्या जीवाची मुक्ती. तोपर्यंत मुक्ती नाही. परंतु ज्या वेळेस खरी सद्गुरू कृपा होते, काय? ज्या वेळेस खरी सद्गुरू कृपा होते त्यावेळेस 3 गुण संपून जातात आणि हे 3 अवस्था नाहीशा होतात. आणि जीव सद्गुरू कृपेने 4थ्या अवस्थेत पदार्पण करतो. गुरुच्या कृपेनं या 3 अवस्था पार करतो आणि 4थ्या अवस्थेत तो पदार्पण करतो. त्या ठिकाणी काळच लय पावतो, यम येणार नाही. आता तुम्ही किती, आता एवढं मोठं बसलेले आहे साधं, कधी मरा, हां, टाप नाही यमाची की यम येईन आणि घेऊन जाईन, हॅट, बिलकुल नाही. कारण 3ही अवस्थेच्या पलीकडे तुम्ही गेले. कशाचा काळ आला, कशाचा यम आला, काही यम येत नाही. बरोबर आहे? उद्धार आहे तुमचा. एवढी मोठी भगवंताच्या नामात काय आहे? पावर आहे, शक्ती आहे, ताकद आहे. हां, सद्गुरू कृपेने 4थ्या अवस्थेत पदार्पण करतो, तिथे काळच लय पावतो.
काळच खलास होऊन जातो. चौथी अवस्था प्राप्ती आहे म्हणजे काळच खलास होतो, काळ येतच नाही. हां, सुसुप्ती अवस्थेत दररोज लय पावत असतो, पण ते जीवाच्या लक्षात येत नसते. आता मी तुम्हाला पहिलं, सुसुप्ती अवस्थेमध्ये तो लय पावत असतो, म्हणजे सुसुप्ती अवस्थेमध्ये काहीच राहत नाही, स्वतःला सुद्धा भान राहत नाही, बरोबर आहे. पण जीवाच्या हे लक्षात येत नाही. जीव तुर्यावस्थेत आत्मप्रकाशात प्रवेश करतो. मग ज्या वेळेस जीव नामाच्याद्वारे तुर्यावस्थेमध्ये पोहोचतो त्यावेळेस तो आत्मप्रकाशामध्ये त्याचा प्रवेश होतो आणि प्रवेश झाल्यानंतर त्या ठिकाणी काळ पोचू शकत नाही. म्हणून श्रीपाद बाबांनी संपूर्ण महाराष्ट्राचा उद्धार केला. नुसता तुमचाच नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा. केवळ मोठे भाग्यवान आहात तुम्ही. तुर्यावस्थेत आत्मप्रकाशात प्रवेश करतो, तिथे काळ पोचू शकत नाही, कारण जीव हा ब्रह्माचा अंश आहे. प्रत्येक जीव ब्रह्माचा अंश आहे. मग किळा असो, किटकल असो, मुंगी असो, कोणी असो, प्रत्येक जीव हा ब्रह्माचा, परमात्म्याचा अंश आहे. जीव आहे. जीव हा ब्रह्माचा अंश असल्यामुळे तो सुसुप्तीतही जाऊ शकतो. तुम्हाला पहिले सांगितलं मी, जीव हा सुसुप्तीमध्येही असतो, कारण तो त्याचा साक्षी आहे. तो त्याचा साक्षी आहे. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती या तीनही अवस्थेचा साक्षी जीव आहे. पण चौथी जी अवस्था आहे, तुर्य अवस्था, या ठिकाणी तो गेल्यानंतर तो जीव राहत नाही, तो आत्मा होतो. तो आत्मस्वरूप होतो, तो परमात्मा स्वरूप होतो. त्याला त्याच्या ठिकाणी आत्म्याचा प्रकाश उजळतो. जीव हा म्हणून तो जीव हा प्रत्येक जीव हा ब्रह्माचा अंश असल्यामुळे तो सुषुप्तीतही जाऊ शकतो. म्हणून तुम्ही तिन्ही याच्यामध्ये, जागृत, स्वप्नी, सुसुप्ती, तीनही अवस्थेमध्ये आत्मा साक्षी असल्यामुळे तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. ओळखतो तो, बरोबर ओळखतो. तिथं खोटं चालत नाही, चाटा चालत नाही, चोरी चालत नाही, काहीच चालत नाही तिथं, कारण तो साक्षी आहे ना. कुठं आतमध्ये साक्षी आहे ना. तुम्ही काय करता हे तो पाहतो. तिथं काहीच चालत नाही, कारण तोच आत्मा पाहत असतो. कारण तीनही अवस्थेचा साक्षी तो आत्मा आहे. काही केलं, काही करा तुम्ही, तो साक्षी आहे. आणि म्हणून प्रश्न असा आहे, आता काही काही लोक म्हणतात मेला की झालं बा मुक्त. कसा मुक्त? एखादा मनुष्य मरतो, झालं रे बाबा, लय हाल झाले, झालं मुक्त. हाय, मुक्त कसा होईल? मुक्त कसा होईल? पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश हे पंचमहाभूतामध्ये एकरूप होऊन जातात, बरोबर आहे. आत्मा अमर आहे, आत्म्याला मरण नाही. मग जन्माला येतो कसा? जन्माला येतो कसा सांगा? जिकमाई काय नाही. अरे हे बा, लक्षात घ्या, आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे? कशापासून बनलेलं आहे? पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश, पंचमहाभूतापासून हे शरीर झालं, बरोबर आहे. आता हे शरीर सुटल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर हे शरीर जाळले जाते. पाणी पाण्यात मिळते, नाही काय, आकाश आकाशात मिळते, वगैरे वगैरे सर्व चाललं जाते. आणि आत्मा जो आहे, हा आत्मा तर कधी मरतच नाही. आत्मा कसा आहे? अमर आहे. अमर आहे की नाही? मग तुम्हाला जन्माला यावं कसं लागते? कसे काय जन्माला आले तुम्ही? बोला. वाचवात जे हबा, आत्मा निघून गेला, शरीर जाळून टाकलं, मग जन्माला यायचं कामच नव्हतं ना. मग तुम्ही जन्माला का आले? कारण काय? कर्म शिल्लक होतं म्हणून आले. अरे कर्म बाद नाही होत, लक्षात घ्या. किती प्रलय, महाप्रलय झाले तरी कर्म बाद होत नाही. नामाशिवाय कर्म बाद होत नाही. कर्म शिल्लक होतं म्हणून तुम्हाला यावं लागलं. कर्म जर शिल्लक नसतं तर जन्माला यायचं कामच नाही हो. मग ते कर्म बाद कशाने होते? नामानं होते. आणि नाम मिळाल्यानंतर काय होते? अष्टसात्विक भाव निर्माण होतात. अष्टसात्विक भाव निर्माण होता म्हणजे काय होते? अंगात येते. अंगात येते म्हणजे काय होते?
माणूस घुमते. अज्ञान आहे अज्ञान, अज्ञान आहे अज्ञान. भयंकर परिस्थिती आहे जगात. आणि हे कळवून देणं इथं बसलेल्या बुवाचं काम आहे. पण बुवा काही सांगत नाही. कीर्तन केलं, 5,000 रुपये खिशात घातले, मोकळे, मरा तिकडे. काही घेणं नाही लोकांची. काही जरूरत आहे का बुवाला? काही जरूरत नाही. पैसे खिशात घातले, मोकळे. काही काही तर असे आहे ठरवतात किती कीर्तनाचे 5,000. 2 तास कीर्तन करतो बुवा, 5,000. आता त्या बिचाऱ्याजवळ जर गरीब असला, त्याच्याजवळ 5,000 नसले तर तो हुळकून हाळकून 4,000 देऊन टाकतो. का बा 1,000 माझ्याजवळ नाही, हे 4,000 घ्या. तो घेतो बुवा, बोलत नाही, घेतो, निघून जातो. मग कालांतरानं भेट झाल्यानंतर तो बुवा काय म्हणतो, का हो ते 1,000 राहिलेच. कशाचे? कीर्तनाचे. काय भयानक परिस्थिती आहे, काय भयानक परिस्थिती आहे. आणि आम्ही त्या बुवाला बोलवतो, चला चला महाराज या कीर्तनाला. हां, भयानक परिस्थिती आहे जगात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग गुरु भी ऐसा चाहिए जैसा धोबी धोना धोय. गुरु भी ऐसा चाहिए जैसा धोबी धोना धोय. आणि आत्मज्ञान की साबण लगाए काया निर्मल होय. अरे आत्मज्ञानाची साबण लावली पाहिजे तसा गुरु पाहिजे. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की त्याचा देहच ब्रह्म होते, त्याचा देह पवित्र होतो. एवढी नामात ताकद आहे. आता जे गेले, आता 4 दिवसाची गोष्ट, आपले विश्वनाथ बुवा शिवे देणारे नाही काय, नाही काय. हां, पण भाव पूर्ण. नाम झालं, प्रबोध झाला, देह सुटला. हां, पण जीवाचा उद्धार झाला. आमची दुर्गेश वराळीची मावशी, त्या मावशीचं सुद्धा तसंच जीवाचा उद्धार झाला. शिल्लक काही राहिलं नाही ना, कर्मच शिल्लक राहिलं नाही. तर जन्माला यायचं कामच नाही ना. हो, मग जगाचं कर्म शिल्लक असते. म्हणून हे जन्म मरणाचे फेरे जगात सुरू आहे. पहा लोकसंख्या किती आहे. अरे कर्म बाद होतच नाही ना. आणि कर्म बाद होण्याकरता जे पाहिजे ते आम्ही घेतच नाही ना. कारण आमचा भरोसा बसतच नाही ना, श्रद्धाच नाही ना, विश्वासच नाही ना. काय बरोबर आहे की नाही? पहा किती किती दुःखाची गोष्ट आहे. पण तरीसुद्धा दाभाडी पवित्र आहे बरं का, लक्षात ठेवा. गोळी मोळी नाही, खरंच पवित्र आहे. की दाभाडीसारख्या गावामध्ये श्रीपाद बाबांची पुण्यतिथी होणं हे सोपी गोष्ट नाही. आणि ती आज पुण्यतिथी आज आपण बाबांची साजरी करून राहिलो. पहा केवढं मोठं भाग्य आहे दाभाडीचं. पण ते दाभाडीतले लोक ऐकायला आले असतील तर आहे, नाही तर काय खरं आहे, जाऊ द्या, आहे का नाही. हां, काही हरकत नाही. शेवटी भाग्य आपलं आपल्याजवळच असते. भाग्यात असलं अनंत जन्माची जर पुण्यही असेल तर ते नाम मिळेल. आणि पुण्यही जर कमी पडली तर नाम मिळणार नाही. थोडी जरी पुण्याही असली तरी नाम मिळत नाही आणि त्या जीवाचा उद्धार होत नाही. त्याला अनंत जन्माची पुण्यही पाहिजे. किती झालं? 1 तास झाला का? किती झाले? हां, किती? बरं. तर आज आपण सर्वजण या ठिकाणी दाभाडीला आलो. मला फार आनंद झाला. असं वाटत नव्हतं की इतके साधक येतील. पहा ना, अरे वा वा, काय मजाच मजा. हां, आपले साधक मात्र चांगले आहे, बाकी काही असो. काहीही कितीही परेशानी असली तरी साधक मात्र कार्यक्रमाला हजर राहतात. म्हणून तुम्हा सर्व साधकांना नवीन वर्षाच्या अनंत शुभेच्छा. तुम्ही टाळ्या वाजवल्या, समोर बसला आहे, मला ते दिसत बी नाही. त्याने टाळ्याही वाजवल्या नाही माणसाईनं. जाऊ द्या, काय गेलं नाही, कारण ते असे बसलेले आहे खाली. काय हरकत नाही, काय हरकत नाही. भाग्यवानच आहे, सर्वच भाग्यवान आहे. नाम घेतलेले असो का नाम घेतलेले नसो, भगवंतानं मनुष्य जन्म दिला. आता त्यावर विचार करणं आपलं
काम आहे. विचार केलं तर फायदा. हां, तर आज बोलण्याच्या ओघात नाही काय कदाचित माझ्या तोंडून काही शब्द निघाले असतील, कारण माझं बोलणं कळलं काय, मी कोणाच्या बापाला भीत नाही, आहे का नाही. हां, कदाचित तुमच्या मनाला दुःख झालं असेल तर उदारंतकरणानं आईच्या प्रेमानं आम्हाला क्षमा करा. एवढं बोलून मी आज माझं जे प्रवचन आहे हे माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. किती तोन ना. आता उठू नका. 2 वाजेला आपला हरिपाठ होईल. हां, 2 वाजेलाच ना. 2 वाजेल.